11व्या जागतिक योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विशाखापट्टणममध्ये 5 लाख लोकांसोबत योगाभ्यास. योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ ही यंदाच्या योग दिनाची थीम. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुण्यात योगाभ्यास. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या खाशाबा जाधव क्रीडा संकुलात वारकरी, विद्यार्थी आणि पुणेकरांसोबत मुख्यमंत्र्यांची योगासनं. कुरुक्षेत्रच्या ब्रह्मसरोवरमध्ये योगगुरू रामदेव बाबांच्या मार्गदर्शनात योगाभ्यास. मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्यासह राज्यपाल बंडारू दत्तात्रय उपस्थित. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयटीबीपीचा लडाखमध्ये योगाभ्यास. पँगॉंग त्सो तलावाच्या काठावर जवानांची योगासनं. खरी शिवसेना कोणती? परिचय एकनाथ शिंदेंनीच करून दिला. गृहमंत्री अमित शहांनी पुन्हा एकदा ठाकरेंना डिवचलं. मुंबई दौऱ्यावेळी अमित शहांचं विधान. मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक असल्याचं उद्धव ठाकरेंकडून पुन्हा स्पष्ट. स्थानिक पातळीवर युती आणि आघाडीचा आढावा घेण्याचे पदाधिकाऱ्यांना निर्देश. मुंबईत उद्धव ठाकरेंची आमदारांसह डिनर डिप्लोमसी. पुढील 4 महिने पक्षाकडे लक्ष देत महापालिका निवडणुकीसाठी प्रयत्न करा. तर पावसाळी अधिवेशनात स्थानिकांचे मुद्द्यावर आक्रमक होण्याच्या ठाकरेंच्या सूचना. मंत्रिमंडळात लिंबू मिरच्या टाचण्या कवट्यांना महत्व आलं. ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र सामनातून शिंदेंवर जोरदार निशाणा. ज्यांचं मीठ खाल्लं त्यांनाच गाडण्याची भाषा. शिंदेंवर हल्लाबोल. 60 से 20 आमदार झाले म्हणून सकारात्मक झालात का? संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंना सवाल. उद्धव ठाकरे केवळ भाषणात सकारात्मक पण प्रस्ताव पाठवत नाहीत. मनसे नेत्यांची भावना. जोरदार पावसामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमधल्या पाणीसाठ्यात एकाच दिवसात 12% मोठी वाढ. तर राज्यभरात अनेक ठिकाणी धरणातून विसर्ग. धबधबेही फेसाळले. पुण्याच्या संगमवाडीत पुलाजवळ तुकोबा आणि ज्ञानोबांच्या पालख्या एकत्र. ज्ञानोबांची पालखी भवानी पेठेत तर तुकोबांची पालखी नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्कामी. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताची स्वप्नवत सुरुवात. जयस्वाल आणि शुभमन गिलची शतकं. पहिल्या दिवसाअखेर भारत 3 बाद 359 धावा. गिल आणि पंतची 138 धावांची नाबाद भागीदारी. भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रानं पटकावलं पॅरिस डायमंड लीगचं विजेतेपद. 88.16 मीटर लांब फेकला भाला. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.